सुनबाई, जेवणाचं तेवढं बघ. सुनील कामावरून येईलच इतक्यात, असे म्हणत शंकरराव अंगणातल्या नळावर हातपाय धुण्यासाठी गेले. त्यांच्या मागं त्यांची बायको कमलाबाई देखील नळावर गेली. ते दोघे हात धुवून घरात येणार, तोच त्यांचा धाकटा मुलगा संजय घराचा मुख्य दरवाजा बंद करून किचनमध्ये जाता जाता म्हणाला, दादा तर येईलच, आता तरी जेवण वाढ. या घरात तर माझी कोणाला काळजीच नाही. ज्याला बघतो तो दादाची वाट बघतो. वहिनी, कमीत कमी तुम्ही तरी माझी काळजी घ्या. मी तर नेहमी तुम्हाला खुश ठेवण्यासाठी तुमच्या आवडीचं काही ना काही आणतच असतो, आणि तरी तुम्ही देखील माझ्याकडे लक्ष देत नाहीत. हे सगळं ऐकून सुजाताने त्याचा कान पकडून त्याला म्हणाली, भाऊजी, आजकाल तुमची चेष्टा वाढत चालली आहे. येऊ द्या आज तुमच्या दादाला. संजय त्याचं कान सोडत म्हणाला, नको वहिनी, त्याला सांगू नका प्लीज. मी तर तुमचा एकुलता एक दीर आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी प्रत्येक वेळ तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणत असतो, आणि आज सुद्धा मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणलं आहे. असे म्हणत संजय हसत काही देण्यासाठी गेला. काही वेळातच सुनील आला, आणि येताच तो थेट त्याच्या खोलीत गेला. कपडे बदलून तो जेवणासाठी तयार होऊन बाहेरच्या खुर्चीवर येऊन बसला. दुसरीकडे सुजाता किचनमध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवताना चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक असे भाव घेऊन विचार करत होती की बाबांचं सुद्धा नवलच आहे. मला या घरात येऊन आता जवळजवळ 4 वर्ष झाली आहेत, पण या 4 वर्षात एकदाही असं झालं नाही की त्यांच्या आपल्या मुलाबद्दलचा अंदाज चुकला आहे. काही वेळातच तिने बाहेरच्या खोलीत चटई अंथरली आणि सगळ्यांसाठी जेवण वाढलं. सगळे जेवण करत होते. सगळ्यांची जेवणं झाली आणि ते बाहेर हात धुण्यासाठी जायला उठणार, तेवढ्या शंकरराव सुनीलला म्हणाले, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आणि तो त्यांच्याकडे न बघता म्हणाला, नाही बाबा, असं काही नाही. वडील म्हणाले, ठीक आहे सुनील, मला सांगायचं नसेल तर नको सांगू. सुनील म्हणाला, तसं काही नाही बाबा, उगाच तुम्हाला टेन्शन नको म्हणून मी सांगत नव्हतो. तर असं आहे की परवा दिवशी मला कामासाठी 4 दिवसासाठी नागपूरला जावे लागणार आहे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या गावात सगळ्यांची घरं किती दूर दूर आहेत. मी तर रोज कामावरून लवकर घरी येण्याचा प्रयत्न करत असतो. घरी येताना प्रत्येक वेळी मनात येते की वाटेत कोणी चोर भामटे भेटले तर. त्यामुळे मग जोपर्यंत मी घरी पोचत नाही तोपर्यंत मनात धाकधूक असते. मी नागपूरला जायला नकार दिला असता, पण या कामावर माझं पुढचं भविष्य आहे. एकतर किती वर्षापासून या घरची डागडुजी देखील झाली नाही. अजून किती दिवस आपण जुन्या मातीच्या आणि कौलारू घरात राहणार आहोत. वडील सर्व ऐकून शांतपणे म्हणाले, यात काळजी करण्यासारखं काय आहे? सुनबाई आहे की, ती सगळं सांभाळेल. तू जा, आराम कर आणि जायची तयारी कर. असे म्हणून ते उठले आणि मग सगळेजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. पण सुनीलला झोप येत नव्हती. त्याला फक्त आपल्या घराच्या सुरक्षिततेची काळजी नव्हती, तर त्याच्या बायकोची काळजी सुद्धा होती. त्याला वाटायचं की सुजाता खूप सुंदर आहे. त्याला आठवत होते की लग्नाच्या दिवशी त्याचे मित्र मंडळी कसे तिला आणि तिच्या सौंदर्याला चोरट्या नजरेने बघत होते. तेवढं त्याला त्याच्या एवढ्या मित्रांपैकी एका मित्राची आठवण झाली, आणि तो विचार करू लागला की सगळ्या मित्रात विनोद हाच असा होता की ज्याची नजर मला इतर मित्रापेक्षा वेगळी आणि सरळ वाटली. माझ्या मागे तोच एकमेव असा माणूस आहे जो माझ्या घरच्यांची काळजी घेऊ शकेल. तसेही त्याला काही काम नाही की रात्री त्याला कुठे जावे लागेल. कमीत कमी रात्रीच्या वेळी तर तो माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. आणि तसाच त्याच्या विचारात मग्न होता. तेवढ्यात किचनमधली कामं आवरून त्याची बायको सुजाता खोलीत आली, आणि सुनील असा विचारात असलेला बघून, काय झालं? काय एवढी काळजी करता? बाबा म्हणाले ना, मी सगळं सांभाळून घेईल. आणि तसेही मी एकटी थोडीच आहे घरात. आई बाबा आणि संजय सुद्धा आहेच की. तो मला बऱ्याच कामात मदत करत असतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? सुनील म्हणाला, असं काही नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण या समाजाचं काय करू? कुणाच्या मनात काय आहे कसं कळणार? आई आणि बाबा तर आता म्हातारे होऊ लागले आहेत, आणि राहिली गोष्ट संजयची, तर त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. दिवसभर नुसता इकडे तिकडे फिरत असतो. त्याला अभ्यास आणि खेळण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. मला माझ्या कुटुंबाची काळजी तर वाटणारच ना. या अगोदर मी कधीच तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठे गेलो नाही. दिवसाची गोष्ट वेगळी असते, पण रात्री कोण कुठे काय करेल सांगू शकत नाही. सगळ्या गावात
मीच फक्त असा माणूस आहे जो कामासाठी शहरात जातो. बाकीचे लोक एकतर बेरोजगार आहेत, नाहीतर शेती करतात. त्यामुळे सगळ्यांची नजर माझ्यावरच असते. यावर सुजाता म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण कुणाला काय कळणार की तुम्ही घरात आहात की नाही ते? सगळ्यांना हे तर माहीतच असणार की तुम्ही सकाळी कामावर जाता आणि संध्याकाळी घरी येता. हे 4-5 दिवस कसे निघून जातील कळणार देखील नाही. थोडा वेळ इकड-तिकडच्या गप्पा झाल्यानंतर सगळेजण झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील नागपूरला जाण्यासाठी तयार होऊन बसला होता आणि सगळ्यांची भेट घेऊन तो निघून गेला. सुजाताचे दिवस घरातल्या कामात निघून जायचे, पण सुनील शिवाय रात्री झोपायचं म्हणजे तिच्या जीवावर यायचं. बघता बघता 2 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. त्या रात्री ती सगळी कामे आटपून झोपायला निघाली. नवऱ्याच्या अनुपस्थित मध्यरात्रीत खोलीत काहीतरी हालचाल जाणवली. तिच्या अंथरुणावर दोनदा माती सांडली. सुजाताची झोप उडाली आणि ती इकडे तिकडे बघत म्हणाली, एकतर इकडं एवढं टेन्शन आहे, दुसरीकडे या उंदराने हैराण करून सोडले. ती बडबड करत पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात घराच्या बाहेर काहीतरी खडखडाट होत असल्याचा आवाज आला. सुजाताला झोप लागत नव्हती, त्यामुळे आवाज शांत झाल्यावर ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही वेळाने घरातल्या सामानाची पडझड झाल्याच्या आवाजाने तिला खडबडून जाग आली. यावेळी आवाज एवढा मोठा होता की तो ऐकून सुजाताचे डोके ठणकायला लागले. आता तर ती उठून अंथरुणावर बसून राहिली आणि त्या आवाजाची चाहूल घेऊ लागली की तो आवाज कशाचा आहे आणि कुठून येत आहे याचा शोध घेऊ लागली. पण काही वेळातच तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो आवाज तर तिच्या सासऱ्याच्या खोलीतून येत होता. तिने घड्याळात बघितले तर रात्रीचे 3 वाजले होते. तिला हे समजत नव्हतं की एवढ्या रात्री तिचे सासरे त्यांच्या सामानासोबत काय करत होते. तिला राहवत नव्हतं, म्हणून मग ती शेवटी तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या सासऱ्यांच्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात तिने बघितलं की त्यांच्या घरात 3-4 चोर तोंडाला रुमाल बांधून अगदी निवांत घरातल्या प्रत्येक खोलीतून घरातल्या वस्तू त्यात भरत होते. ते बघून सुजाताचे पाय थरथर कापू लागले. तिने लगेचच बाजूला ठेवलेली काठी उचलली आणि चोर चोर असे ओरडत त्यांच्यावर तुटून पडली. ती आवेगाने चोरांच्या पायावर आणि हातावर काठीने जोरजोरात मारू लागली. सगळे चोर धडपडून जीव वाचवत खोलीच्या भिंतीकडे कडेकडेने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण जाता जाता त्यातला एक चोर त्यांच्यासोबत घरातले थोडीफार किमती सामान घेऊन जाण्यात यशस्वी झाला. सुजाताने हुशारी दाखवत शेवटच्या चोराच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि त्याचं डोकं फोडलं. त्या शेवटच्या चोराने स्वतःचा जीव वाचवत सोबत चोरले नेलेले सामान तिथेच टाकून पोबारा केला. सुजाता जोरजोरात ओरडून सुद्धा तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तिला समजून चुकलं की गावात 2 घरात असलेल्या मोठ्या अंतरामुळे कोणी तिचा आवाज ऐकू शकले नाही. नंतर तिने निरीक्षण केल्यावर तिला समजलं की चोरांनी तिच्या सासऱ्यांच्या खोलीतच हात साफ केला होता. तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एवढ्या गोंधळात सुद्धा तिला सोडून तिच्या घरातले बाकीचे लोक अजूनही गाढ झोपेतच होते. तेवढ्यात तिचं लक्ष तिथे खोलीत असलेल्या बर्फीच्या बॉक्सवर गेले. त्यात अजून काही बर्फीचे तुकडे शिल्लक होते. त्यानंतर मात्र तिला हे सगळं प्रकरण काय ते समजलं. तिने थोडा नीट डोक्याला ताण दिला. तेव्हा तिला आठवलं की आज संध्याकाळी कोणीतरी आपल्या घरी आलं होतं. तेव्हा संजयने दार उघडलं आणि त्या व्यक्तीने त्याच्याकडे प्रसादाचा तो बॉक्स दिला होता. घरातल्या सगळ्यांनी रात्री जेवण झाल्यावरती फक्त ती सोडून सर्वांनी बर्फी खाल्ली. पण कामात बिझी असल्यामुळे तिने ती बर्फी खायची विसरून गेली होती. काही म्हणा, पण त्या बर्फीमुळेच घरातले सगळेजण गाढ झोपले होते. ती बर्फी खाण्यापासून वाचली आणि म्हणूनच तिला या चोरीची माहिती झाली. आता तर सकाळ होईपर्यंत वाट बघावी लागेल. सकाळ झाल्यावर तिने त्या चोरीची कल्पना घरातल्या सगळ्यांना दिली. सुजाताने जेव्हा संजयला विचारले, संजय, तुला आठवते ना, काल संध्याकाळी कोणीतरी तुला हा मिठाईचा बॉक्स देऊन गेलं. तुला माहित आहे का ती व्यक्ती कोण होती? संजय खाली मान घालून म्हणाला, वहिनी, मला माफ करा.
एकतर तो आला त्यावेळी अंधार होता आणि त्या माणसाने तोंडावर टॉवेल बांधला होता, त्यामुळे त्या माणसाचा चेहरा बघू शकलो नाही. त्या मिठाईच्या बॉक्समध्ये एवढी सगळी बर्फी बघून मी एवढा खुश झालो की त्याला त्याचं नावच विचारलं नाही आणि कशाचा प्रसाद आहे हे देखील विचारलं नाही. सुजाता म्हणाली, बरं ठीक आहे संजय, पण ही तर साधी गोष्ट आहे की कोणी अनोळखी माणसाने आपल्याला काही खायला दिले तर आपण लगेच ती खात नाही. कमीत कमी एवढी तर काळजी घेतली पाहिजे की ती व्यक्ती आपल्याला काय देत आहे, त्या व्यक्तीला आपण ओळखतो का नाही ते तरी तपासलं पाहिजे. असो, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. मग सुजाताने तिच्या सासू आणि सासऱ्याला समजावून सांगितले की आम्ही दोघे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येईपर्यंत तुम्ही घरातल्या चोरीला गेलेल्या सामानाची यादी तयार करा, म्हणजे पोलिसांना सगळं काही सांगता येईल. त्यानंतर मग सुजाताने संजयला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला गेली आणि एक FIR नोंद करत तिने इन्स्पेक्टर रवीला सगळी हकीकत सांगून ती घरी परत आली. बघता बघता अजून दिवस निघून गेले. इकडे घरात सुजाताचे कशातच मन लागत नव्हते. आपल्या सुनेला काळजीत बघून सासरे म्हणाले, काय झालं सुनबाई, तू एवढी काळजीत का दिसतेस? त्यांच्या विचारण्यावर सुजाताला रडू आलं आणि ती रडत म्हणाली, बाबा, आज पोलीस कंप्लेंट करून 2 दिवस झाले तरी चोराचा काही शोध लागला नाही. आज तर सुनील देखील येणार आहे. मी कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? त्यांच्या मागे मी तुमची आणि या घराची अजिबात काळजी घेऊ शकली नाही. शंकरराव तिला धीर देत म्हणाले, सुनबाई, जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नाही. तसेही तुझ्या जागरूकपणा आणि हिमतीमुळेच तर आपल्या संपूर्ण घर चोरीला गेले नाही. शेवटी थोडा का होईना वाचलंच ना. आणि मला पूर्ण खात्री आहे की ते चोर तूच पकडणार. शेवटी तूच पोलिसांना मदत करणार बघ. त्यांचे ते बोलणे चालू असताना तेवढ्यात घराचा दरवाजा वाजला. संजयने दार उघडलं तर सुनील घरात आला होता. सुनील घरात येताच संजयने त्याला सगळी हकीकत सांगितली की कशी सुजाताच्या हिमतीमुळे घराचे जास्त नुकसान होण्यापासून वाचलं होतं. हे सगळं ऐकल्यावर सुनीलने त्याला विचारलं, मी गेल्यावर विनोद घरी आला होता का? शंकरराव म्हणाले, नाही, तो तर एकदा सुद्धा इकडे आला नाही. हे ऐकल्यावर सुनीलच्या चेहऱ्यावर वेगळाच राग उमटला. तो रागातच घरातून निघाला. तेवढ्यात सुजाता त्याला थांबून विचारले, आत्ताच तर आला आहात आणि लगेच कुठे निघालात? आणि तेवढ्यात सुनील रागात दात ओठ खात म्हणाला, हे सगळं त्या विनोदच्या निष्काळजीपणामुळे झाले. मी त्याला सांगितलं होतं की मी नसताना जरा माझ्या घराकडे लक्ष ठेव म्हणून, पण तो आला नाही. घर सांभाळायचं काम कधी स्त्री करू शकत नाही आणि म्हणून मी त्याच्याकडून थोडी मदत मागितली होती, पण तो तर खोटारडा निघाला. आपल्या नवऱ्याला असा रागात बघून सुजाता विचार करू लागली, सुनील खूप रागात आहे. रागाच्या भरात 2 मित्रांच्यात कमी जास्त काही झालं तर? आणि म्हणून मग ती आपल्या खोलीत गेली आणि तिची पर्स घेऊन ती देखील तिच्या नवऱ्याच्या मागे मागे निघाली. जेव्हा सुनील त्याच्या मित्राच्या घरी पोचला तेव्हा त्याने बघितलं तर विनोद निवांत त्याच्या डोक्यावर टॉवेल गुंडाळत आणि तोंडावर ओढून झोपला होता. सुनील त्याच्यावर ओरडत म्हणाला, विनोद, मी तुला सांगितलं होतं की मी 4 दिवस बाहेरगावी जात आहे. मी नसताना थोडं माझ्या घराकडे लक्ष ठेव, पण तू तर निवांत अंगावर घेऊन झोपलास. तुला जरा माहीत आहे का की मी नसताना माझ्या घरात काय झालं ते? विनोदने विचारलं. का? काय झालं? सुनीलने रागात त्याच्याकडे गेला आणि त्याची मानगुटी पकडून त्याला उभा करत म्हणाला, माझ्या घरावर दरोडा पडला. माझं अर्ध घर लुटून नेलं चोरांनी. मी आणि माझ्या वडिलांनी मिळून काही पैसे साठवले होते घराच्या डागडुजीसाठी, तेही लुटून नेलं. तेवढ्यात विनोद विवळत ओरडू लागला. त्याला काहीतरी दुखत असल्याचं सुनीलला जाणवलं. त्याने त्याची मानगुटी सोडून दिली आणि त्याला त्याच्या दुखण्याबद्दल विचारलं. तेव्हा विनोद त्याला म्हणाला, यार सुनील, तू सांगितल्यामुळे मी त्याच रात्री तुझ्या घराकडे निघालो होतो. तेवढ्यात काही चोरांनी माझ्यावर हल्ला केला. तेव्हापासून मी या बिछाण्यावर पडून आहे. लगेच सुजाताने विनोदला प्रश्न विचारला, भाऊजी, ज्या चोरांनी तुमच्यावर हल्ला केला, तुम्हाला मारले, त्यात सगळे पुरुष होते की बाई? विनोद भीतीने बडबडत म्हणाला, का? काय झालं? काय म्हणायचं आहे तुला? हे ऐकून सुनील देखील सुजाताकडे बघत म्हणाला, हा कसला फालतू प्रश्न आहे सुजाता? एकतर माझा मित्र माझ्यामुळे जखमी झाला आणि तू आहेस की त्याची चेष्टा करत आहेस?
सुजाता सुनीलकडे बघत म्हणाली, तुम्ही थोडं थांबा, मी बोलते आहे ना. मग सुजाता विनोदकडे रागाने बघत म्हणाली, भाऊजी, तुम्ही त्या प्रसादात काय मिसळलं होतं? हे ऐकून विनोद गोंधळला आणि सुनील डोळे फाडून सुजाताकडे बघू लागला. सुजाताने विनोदला गप्प असलेले बघून म्हणाली, मला वाटतं तुम्ही असं नाही बोलणार. लगेच सुजाताने तिच्या दीराला संजयला जोरात हाक मारली, संजय. सुजाताचे तोंडून संजयचे नाव ऐकताच सुनील तिच्यावर ओरडला, सुजाता, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू आत्ता यावेळी आपल्या घरात नाहीस. तुला माहीत नाही का? संजय आता आपल्या घरी आहे आणि आपण विनोदच्या घरी आहोत. सुजाताने सुनीलला हातानेच थांबण्याचा इशारा केला आणि म्हणाली, थांबा, थोडं थोडं सबुरीने धरा. तुम्हाला आता थोड्याच वेळात सगळं काही समजेल. तेवढ्यात सुनीलने बघितले तर संजय इन्स्पेक्टर रवीला घेऊन विनोदच्या घरात आला आणि मग संजयला विचारले, संजय, तू इथे यावेळी पोलिसांसोबत इथे काय करतोस? संजय म्हणाला, जेव्हा तुम्ही रागात घरातून बाहेर पडला होता तेव्हा वहिनी आपल्या खोलीत तिची पर्स घ्यायला आली. त्याच वेळी मी वहिनीला सांगितलं की त्या त्या दिवशी जो व्यक्ती मला प्रसादाचा बॉक्स देऊन गेला त्याच्या हातावर एक टॅटू बघितला होता. तो माणूस आज मला गावात भेटला. मी त्याला त्या प्रसाद पाठवणाऱ्याचं नाव विचारलं. त्याने मला विनोदचे नाव सांगितले. हे सगळं माहीत झाल्यावर वहिनीने मला सांगितले की मी इन्स्पेक्टर रवीला घेऊन विनोदच्या घरच्या बाहेर त्याच्या इशाऱ्याची वाट बघायची म्हणून मग मी सुजाता वहिनींनी म्हणजेच आपल्या गुप्तहेर सुजाता वहिनींनी बोलवताच इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन हजर झालो. लगेच सुजाता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, साहेब, त्या दिवशी मी तुम्हाला त्या चोराच्या शर्टच्या फाटलेल्या खिशाचं कापड दिलं होतं. तो पहा, तो शर्ट. जरा त्या कपड्याला त्या शर्ट सोबत मॅच करून बघा आणि या सगळ्या घराची झडती घ्या. मला नक्की खात्री आहे की आमच्या घरातल्या चोरीला गेलेलं सामान या घरातच मिळणार. सुनील हे सगळं दृश्य डोळे फाडून मूकपणे बघत होता. तर दुसरीकडे मोठी जखम झाल्यामुळे विनोद कुठे पळून जाण्याची शक्यता नव्हती. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर साहेबांनी सुजाताने सांगितल्याप्रमाणे विनोदच्या घरातून त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे सापडले. साहेबांच्या हातातली काठी बघून भीतीने विनोदने त्याच्या बाकीच्या साथीदारांची नावे सांगून टाकली. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांनी विनोद आणि त्याच्या साथीदारांना अटक करून घेऊन गेले आणि सुजाता आणि संजय आनंदाने आपल्या घरी माघारी आले. सुनील सुजाताची स्तुती करत म्हणाला, आम्हाला माहीत नव्हतं की माझ्या बायकोमध्ये एवढी हुशारी आहे. तेवढ्यात सुजाता त्यांना म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणाला काही सांगायची गरज नाही. या जगात कोणालाच कोणाच्या दुःखाचं काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त एक संधी पाहिजे आपलं साध्य करण्यासाठी. तुम्ही कुठेही जा, काही काम करा, पण त्याच्याबद्दल कुठे चर्चा करू नका. कोणी भेटलं किंवा विचारलं की कुठे आणि किती वेळासाठी जाणार आहात, तरी त्यांना सगळं काही खरं सांगू नका. अशा जर तुम्ही 2 दिवसासाठी कुठे जाणार असाल तर समोरच्याला 1 तासात येतो म्हणून सांगा. नंतर विचारलं तर काही कारण सांगून येऊ शकतं की हो, काहीतरी काम निघालं म्हणून उशीर झाला. बहुतेक वेळा आम्ही ज्याच्याकडे मदत मागायला जातो तो सगळ्यात जास्त आपलं नुकसान करतो. पण जसं की तुमच्या मित्राने विनोदनंही केलं. आणि सुनील त्याच्या बायकोच्या समोर काही न बोलता तिच्याकडे एकटक बघतच राहिला.